श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। अध्याय 12 समास 3। रामानंद सद्गुरु राया मी मस्तक ठेवीन जये ठाया, तुझे चरण लागोत मस्तकी या, ऐसे जीवे भावे वाटतसे श्रीराम। सद्गुरूंचे चरण तीर्थ वांछिती देव ऋषी समस्त, त्या तीर्थाचे अद्भुत सामर्थ्य अंतर्बाह्य शुद्ध होतसे श्रीराम। शुद्ध भावे चरणानमिता, अवचटे मोक्ष ये हाता, हा लाभ मिळे पुण्यवंता, इतरा भाग्य दुर्लभ श्रीराम। नित्य नेमे सद्गुरु ध्याने, तेणे मनाचे होय उन्मन, ध्याता ध्येयासह अनन्य पुढे पुढे होतसे श्रीराम। नित्य सद्गुरूंचे नमिल्या पाय, भव भय बापुडे ते काय, कृपावंत होईल सद्गुरु माय, लेकरा सांभाळणे ब्रीद तिचे श्रीराम। वर्णन मागील समासात महाराज लीला ज्या अद्भुत, रामदास तांब्याने मजप्रत, कथिल्या सत्य त्या वर्णिल्या श्रीराम। आता या समासात ज्याचे गुरु आज्ञा पालन व्रत, तेही व्रत सिधारा व्रत, कोणी कैसे पाळिले हे श्रीराम। उत्तमराव देशमुख नावाचे आज्ञाधारक शिष्य महाराजांचे, राहणार हे सेंदुर्जनचे पुण्यक्षेत्र असे पुराणी श्रीराम। घरची श्रीमंती असे पूर्ण, नावलौकिक ही मोठा जाण, काही घेतले उच्च शिक्षण, परमार्थी प्रीती जयांची श्रीराम। महाराज संगती आणि सेवा, बहुत केली जीवा भावा, गुरुनिष्ठेचा पूर्व ठेवा, गुरुभक्तीने मिळविला श्रीराम। गुरु आज्ञेचे पालन हे व्रत अत्यंत कठीण, ते यांनी दाखविले आचरून, आज्ञा ही सोपी नसे जी श्रीराम। व्रत एकादशी आचरा, 13 माळा जप करा, तर स्त्री माते समधरा, हे सोपे नसे परी सामान्य श्रीराम। पायी तीर्थयात्रा फिरा, संतांची संगती धरा, नित्य नेमे जप करा, हे सोपे नसे परी सामान्य श्रीराम। स्नान संध्या देवार्चन, नैवेद्य वैश्वदेव पितृतर्पण, आल्या तिथा भोजन, हे सोपे नसे परी सामान्य श्रीराम। परी श्रीमंताचा जीव, द्रव्य हे ज्यांचे सर्वस्व, ते पूर्ण अर्पण करणे सर्व, हे असामान्य वाटतसे श्रीराम। ऐसे हे असामान्य व्रत उत्तम रामाने आचरिले खचित, सारांश रूपे या समासात कथितो ऐका सावचित्त श्रीराम। उत्तमरावचे लहानपणी वडील गेले इहलोक सोडोनी, सर्व कारभार उत्तमराव आईने चालविला ती दक्षतेने श्रीराम। आईची तामस वृत्ती, कुटुंबाची सालसपण मंदगती, त्या योगे सासू सुने प्रति कठोर शब्दे ताडितसे श्रीराम। एके दिवशी हे प्रकरण विकोपास गेले पूर्ण, आईने उत्तमरावाने क्षुण कडक आज्ञा केली असे श्रीराम। तुझ्या स्त्री समाहेरी पाठवी, पुन्हा तिला न आणावी, ही माझी आज्ञा पाळावी, दुसरे लग्न करीन तुझे श्रीराम। उत्तमराव जैसे गुरुभक्त, तैसे असती मातृभक्त, पेच प्रसंग पडला म्हणत आले त्वरित महाराजांकडे श्रीराम। महाराज म्हणती ऐसे करावे, कुटुंबा माहेरी पोचवावे, मी सांगेन तेव्हा आणावे, लग्न मात्र करू नये श्रीराम। महाराज आज्ञा घेऊन शेंदुर्जन आले परतोन, कुटुंबास माहेरी पोचवून दिले असे आज्ञे परी श्रीराम। काही दिवस गेल्यावरी मातेचा दुराग्रह बहुपरी, लग्न करावे लवकरी, नाही तर जीव देईन मी श्रीराम। उत्तमराव मातेसी विनवित, तुझी एक आज्ञा पाळली त्वरित, लग्न आज्ञा महाराज हातात, त्यांना तुम्ही विनवावे श्रीराम। महाराज आले सेंदुर्जना, 8 दिवस राहिले या स्थाना, महाराज संगतीने सर्वांना राम प्रेमा लागला असे श्रीराम। उत्तमराव मातोश्रीने एक दिवस बहुप्रकारे विनविले महाराजास, उत्तमरावाने अनुमोदावे लग्नास, तुमचे ऐकेल सर्व परी श्रीराम।
महाराज म्हणती पाहू पुढे, आताच घालू नका त्या साकडे, निघून जाईल कोणीकडे, पश्चाताप तुम्हा होईल श्रीराम. उत्तमराव मनी उद्वेगला, संसार दुःखे गजबजला, महाराज चरणी लागला म्हणती, सेवेस येतो तुम्हा सवे श्रीराम. महाराज मनी द्रवले, चलावे ऐसे म्हणाले, जाताना ऐसी न मिले म्हणे, महाराजांबरोबर मी जातो श्रीराम. आई मनी बहु दचकली, पश्चातापेही विराली, म्हणे जा परी मागील पावली, परतयावे घरासी श्रीराम. महाराजा सवे फिरत फिरत आले सांगली स्थानाप्रत, हरिभाऊ हरिदास घराप्रत, उतरले तेथे आनंदे श्रीराम. हरिभाऊ सत्यानंद, घरी आले रामानंद, परमार्थ बोध प्रेम संवाद, महाराज मुखे चालतसे श्रीराम. यावेळी राजा भाऊ खेर्डेकर होते महाराजांबरोबर, त्या योगे आनंद फार, उत्तमराव मनी वाटतसे श्रीराम. दोघेही सेवेचे चाहते, निरलसपणे सेवा करीत होते. महाराज म्हणती हरिभाऊ ते यांना देवस्थाने दाखवा श्रीराम. हरिभाऊ सह दोघे निघाले, सकाळी 9ला घरून गेले, परत रात्री 9ला आले. अत्यंत थकले दोघे श्रीराम. राजाभाऊंच्या चरणी पादत्राण नाही, उत्तमराव न घालती पायी, पाय हुळहुळले दोन्हीही, निर्धार मनीचा भाऊ असे श्रीराम. महाराज होते निजलेले, तेथे चरण चुरू लागले, थकल्या योगी पायावरी झोपले, उठल्यावरी पाहिले महाराजे श्रीराम. पांघरुण घातले दोघांवरून, केवढे भाग्य दोघांचे सगन, पांघरुण छत्र दोघांवरून घातले, धन्य भाग्य त्यांचे श्रीराम. दुसरे दिवशी राजा भाऊला आज्ञा झाली पुण्यास जाण्याला, कॉलेजात होते शिक्षणाला, गेले असती तये ठाई श्रीराम. उत्तमरावास महाराज म्हणती, तुम्हीही जावे घराप्रती. उत्तमराव अति दुःखे म्हणती, हे चरण सोडोनी जाववे ना श्रीराम. तुमची इस्टेट मोठी असे, तिचे होणार मग कसे. उत्तमराव म्हणती, आता ती माझी नसे, चरणी अर्पिली या फुल्या श्रीराम. महाराज म्हणती, तया लागून बोलणे सोपे कृती कठीण, हे असेल मनातून चला गंगेवर उदक सोडा श्रीराम. उत्तमराव मनी आनंदला, मुळी खंत नसे मनाला, गंगेत जाऊनी संकल्प सोडला, ही इस्टेट गुरुचरणी अर्पिली श्रीराम. महाराज उत्तमरावास म्हणती, ऐसे आता ही इस्टेट रामाची असे, मी सांगतो तुम्ही करा तैसे व्यवहार, न चुकता ती सांभाळा श्रीराम. उत्तमराव मनोभावे म्हणती, स्वामीने पाशात घालू नये पुढती. महाराज म्हणती, तुम्हा प्रति आज्ञा पाळणे हे कर्तव्य श्रीराम. रामाने वसिष्ठ आज्ञा पाळली, शिवराये समर्थ आज्ञा वंदिली, तुम्ही जावे या पावली, ऐसे मज वाटतसे श्रीराम. दोघेही आले शेंदूरजना, आनंद सकलांचे मना, जप समाप्ती करविली जाणा, यज्ञ हवनादी करोनी श्रीराम. उत्तमरावाचे थोर अंतःकरण, तैसे महाराजांचे वैराग्यपूर्ण, प्रगटले ये समयी जाण, महाराज लीला अतर्क्य श्रीराम. इति श्री श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे उत्तमराव थोर अंतःकरण सद्गुरु आणि थोर वैराग्य वर्णनानाम सद्गुरु थोर वैराग्य वर्णनानाम द्वादशोऽध्यायान्तर्गतः तृतीयः समास समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास चौथा अध्याय 12वा. शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरुदाता, ऐसी समर्थोक्ती असता, मग मी शरण नाही का श्रीराम समर्थ. जरी चरिवने धेनू आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम.